पहिल्या दिवसामध्ये आदिवासी गट दुसऱ्या पाहू शकतो, तिसऱ्या पाहिलं तर एक गाव ओपन आणि आजच्यामध्ये चौथ्या पाहू शकतो एक गाव ओपन पाहतोय. गणपत काटकर आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य म्हणजे स्थाना बनवा. एक चांगली टफाईट यावेळी पाहायला मिळणार आहे. एका साईडला पाहिलं तर सौरभ हडकमुल आणि मध्ये पाहिलं तर उपसरपंच कुडूच विद्यमान पाहतोय मुदस्सर पटेल आपण पाहतोय मतदान शात मध्ये जात असताना. चल टीम डाकिवली फील्ड लगेच पंच पाठवा. दीपक आणि लक्ष्मण या मॅच करता पंच. स्पीडअप करा जरा पंच. 2 वर्षी फक्त मॅच आहे. टीम आगाशी संपर्क साधे. टीम आगाशी चला स्पीड अप करा. विफा दुपारच्या 17 मध्ये पाहतोय. सेकंड पहिली मॅच एका साईडने डाकिवली इन ऍक्शन तर एका साईडने मात्र टीम कडूस मुदस्सर पटेल आणि सौरभ हडमुल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मार्क वरती परशुराम पाहतोय. कुठल्याही प्रकारचं मात्र पॉवर प्ले नसणार आहे. रणजित सिंग कंपल्सरी असेल. 2 ओव्हरची मॅच. बॅक साईड पर्यंत बॅक साईड पाहतोय. चेंडू जर आतमध्ये आला तर मात्र नक्कीच जेवढा धावा येतील तेवढा मात्र स्कोर कार्ड लिहिल्या जातील. आणि जर पाहिलं तर ज्या येलो पट्टीपासून त्याच्या हिरव्या झेंड्यापर्यंत एक सिंगल असेल आणि तिथनं मात्र स्क्वेअरची बाउंड्री आहे तिथपर्यंत मात्र 2 धावा असतील. शॉर्ट थर्डमॅन जर पाहिलं तर येलो पासून त्या झाडापर्यंत एक सिंगल आणि तिथनं मात्र बाउंड्रीपर्यंत मिड ऑफ शॉट तिथपर्यंत मात्र 2 धावा असतील. चांगलं मागच्या दिशेनं बेस्ट ऑफ टीम कडूस आणि बेस्ट ऑफ टीम डाकिवली. बॉलिंग क्रमांक वरती परशुराम. पहिला बॉल ऑन इज अ गेम इज स्टार्ट. मिस्टर स्ट्रायकर एंड सौरभ हडकमुल. लॉस गेला मुदस्सर पटेल. आधीच्या मॅच मॅन ऑफ द मॅच बाबू. मापोली टीम बाबू मॅन ऑफ द मॅच करता. आसिफ मॅन ऑफ द मॅच. पहिला बॉल सुरुवात करा. यानंतर दोन्ही कर्णधार आगाशी आणि धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप चांदीप अर्नाले आपले 5 एज आणि विनायक वड यांच्या शुभ हस्ते सिंगल्स पदक पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच मैदानात पाहू शकायचं. वाडा टेनिस विभागातील म्हणजे तर WC अनेक वेळा मात्र आमने सामने भिडल्यात. आज मात्र या स्पर्धेमध्ये भेटत आहेत डाकिवली आणि मात्र कुडूस मध्ये लढत पाहायला मिळते. अनेक वर्ष खेळाडूंना मी म्हणेन की कुडूस टीमचा पहिला सुरुवातीचा स्टार्टअप ज्यांनी केलं तर पाहिलं तर मुदस्सर पटेल आणि हर्षद होंडो हे 2 खेळाडू पाहिले होते. त्यानंतर मात्र चांगले चांगले खेळाडू नक्कीच कुडूस मध्ये घडले. त्यामध्ये पाहिलं तर मोजम असेल तर पाहिलं तर सौरभ पाहतोय. महेश भोईर असेल. विशाल वलटे असेल. अशा अनेक खेळाडू कुडूसनं ज्यांनी मात्र टेनिस विभागामध्ये टेनिस विश्वामध्ये आपली ओळख दिली. तोच मात्र मुदस्सर पटेल यावेळी मात्र स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. सेकंड बॉल पहिल्या बॉल वरती सिंगल दबा मधुकर सुतार यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देत असताना पाहू शकाल बाबू शेख. यावेळी कव्हर पॉइंटचा फटका मात्र इसरा कव्हरचा खेळाडू त्याला फील्ड करे म्हणतो फक्त सिंगल. पहा परशुरामची गोलंदाजी. एका साईडनं आधीच्या मॅच मध्ये सौरभने आपली बॅकवर्ड आणि हार्ड बॅटिंग केली होती. एक चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. तो देखील या हंगामाने इन्फॉर्म आठवती अबेडकर स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं कडूस मात्र टॉप 4 मध्ये पाहिली होती आणि कुठेतरी फायनलच्या मॅच मध्ये देखील मात्र आपल्याला पाहायला मिळली होती. तीच टीम मात्र यावेळी इन ऍक्शन मैदान शात मध्ये पाहतात. तिसरा बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू फक्त 2 धावा. परशुराम थोडस मात्र पाहिलं तर हडक पाहू शकतो. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं बॉलिंग करत असताना सौरभच्या विरोधात. तिसरा बॉल यावेळी चांगला स्ट्रोक आहे. ट्रॅकिंग पहा मिळतोय. फील्ड टॅक्टिक फक्त एक सिंगल. धावून अधिक जास्त मिळणार नाहीये. 3 चेंडू आणि 3 धावा. म्हणतो ना की क्रिकेट मी मात्र रेडी राहायचं मित्रांनो. कारण क्रिकेट हा जर क्षणामधला क्षणभंगूर खेळ आहे. कारण क्रिकेट पाहिलं तर सरट्याप्रमाणे रंग बदलणारी जात आहे. परशुरामने यावेळी अक्षरशः मात्र मुदस्सर पटेल आणि हडकमुलला बंदिस्त केले आपल्या बॉलिंग मॅट वरती. 3 चेंडू आणि फक्त 3 धावा. चौथा बॉल
फ्लॅटेड बॉल मुद्दच स्पर्धेचा पहिला आला हा मात्र दणदण करत सरळ मात्र सीमारेषा पलीकडे द ब्रँड ऑफ वाडा द ब्रँड ऑफ कोडूस षटकार 6 धावा. नऊ की धावसंख्या फरकावरती पाहतोय टीम आगाशी आणि अर्नाले नाणेफेक करण्याकरता धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप चांदीप अर्नाले आणि आगाशी दोन्ही कर्णधार टॉच करण्याकरता नेक्स्ट मॅच. बॅक टू बॅक व्हॉट अ बॅटिंग आज बिकाचा हाय द ब्रँड ऑफ पुनश्चिता मुदस्सर पटेलचा मात्र हा ब्रँड स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 15 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ पहिल्या 3 चेंडू थोडंसं परशुरामने बंदिस्त केलं होतं त्यानंतर मात्र मुदस्सरनं वेट आणि वॉच केलं आणि परफेक्ट चेंडूला निहाळलं आणि आपल्या पिकअपनं सर फेकून दिलं आउट ऑफ द पार आउट ऑफ द पार आउट ऑफ द पार. व्हॉट अ बॅटिंग. त्यांना शॉट मध्ये पाहिलं तर वादळ आले कुडीसकरांचं मुदस्सर पडेल आणि एक वर्षानंतर मात्र पाहतो या खेळाडूला तोच क्रिकेट आणि तीच मात्र उमेद मैदान शॉट मध्ये जागृत केली आहे मुदस्सर पडेलने. तिसऱ्या बॉल मात्र यावेळी थोडं स्लोवरला वेट करून खेळण्याचा प्रयत्न असताना मात्र सिंगल करता जातोय. षटक कंप्लीट झालं. पहिल्या धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर 16. चला दोन्ही कर्णधार आणि नाणेफेक करण्याकरता विनंती करतो मी विनायक वड की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्या. अर्नाले आणि आगाशी धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप चांदीप अर्नाले यांच्या विरोधात आगाशी. चला मीटिंग करू नका. 16 धावसंख्या फलकावरती आहे. सर्व करता एक बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचतंय. महेश करपड लिंडी यांच्याकडनं लगातार 3 षटकार झाले 2000 रुपये. त्याचे खूप मोठे फॅन आहेत सौरभ हडकुलचे. महेश करपड यांच्याकडनं मग सौरभ करता लगातार 3 षटकार झाले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद आपलं देखील महेश करपड घरी बसून स्पर्धा पाहतात. विन द टॉच धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप चांदीप अर्नाले ॲज अ फील्ड 2 वरची मॅच डिसाइड. फिल्डिंग घेतात यावेळी फफेगावचा बॉल सरळ मात्र स्ट्रेटचा फटका पाहतोय. चांगला ड्राईव्ह केलाय. क्लास फटका पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल त्यामुळे अधिक मात्र जास्त काय मिळणार नाही. दोन्ही एवन जोडी मैदान शॉट मध्ये आतापर्यंत विकेटच्या शोधात टीम मध्ये दाखवली आणि बॉलिंग मार्क मध्ये पाहिलं तर नक्कीच दिनेश पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू फक्त 2 धावा. ही सुरुवात पहिल्या ओव्हर मध्ये सेकंड मध्ये पाहतोय. पहिले 3 चेंडू ज्या ठिकाणी सिंगल करता आले तसेच पण बहुशा आतापर्यंत 2 चेंडू सिंगल करता येत आहेत आणि स्कोर कार्ड फलकावरती होते 18. तिसरा बॉल सौरभ हडकुलच्या बॅट मध्ये आतापर्यंत एकही षटकार आला नाहीये. मुदस्सरच्या बॅट मधनं 2 षटकार पाहायला मिळाले. तिसरा बॉल फ्लॅटेडला जैसी गेंद वैसी नसीहत. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ. नो चेंडू 7 धावा. फ्लॅटेड हायटेड एज अ बीम बॉल आता फ्री इट इज अवेलेबल पाहायला मिळेल मैदान शॉट मध्ये. मग यावर नक्की आणखीन एक मात्र षटकार किंवा मात्र प्रेशर लिहिलं पाहायला मिळणार आहे. त्याआधी घेऊया तर डीजेचा स्वाद देवा डीजेला संधी. टीम मीटिंग करू नका टाकेली वेळ नाहीये. षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? चेंडू मात्र डॉट केलं दिनेश.
यावेळी पुन्हा सुद्धा व्हाईट बॉल फ्री जुनी मात्र प्रथम शतक पाहायला मिळेल कारण व्हाईट आलाय व्हाईट प्लस सिंगल या 2 धावा आणि स्कोर कार्ड फलकावरती 27 रन आता विदाउट लॉस अँड टीम कडून 27 धावसंख्येवरती पाहतोय. या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहतोय 28, 29, 30 आणि 31 उद्या 1 जानेवारी नूतन वर्ष नवीन वर्ष मात्र 2 तारखेपासून मित्रांनो ठीक 9 वाजता अकलूजचं मैदान त्या ठिकाणी मात्र एकाच स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांना भेटीला येते. गावदेवी चषक अकलोली योगेश पाटील यांची स्पर्धा. धन्यवाद योगेश पाटील 4 दिवस संधी दिल्याबद्दल. यावली घुटना टेक और मुदस्सर पटेल का ये बढ़िया स्ट्रोक देख सरळ बॉलला पाठवलाय षटकार 6 धावा. तिसरा षटकार आलाय मुदस्सर पटेलच्या बॅट मधनं आणि स्कोर कार्ड फलकावरती 33 या धावसंख्येवरती. वाटा बॅटिंग म्हणताना ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं खऱ्या अर्थानं चमकलंय पुरस्कारांचं मैदान शात मध्ये. अनेक वर्षानंतर आम्हाला देखील या खेळाडू करता आज मत पाहण्याचा योग मिळाला. स्कोर कार्ड फलकावरती 33 या धावसंख्येवरती. ज्यावेळी फक्त सिंगलचा प्रयत्न असेल पाहू शकाल टीमचा खेळाडू चांगल्या पद्धतीने फील्ड करतो. एक सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड जाऊन बद्दल फलकावरती टीम मध्ये कुडूस एक जबरदस्त धावसंख्या एक खूप मोठी ताकद आता म्हणतात या मॅच मध्ये बनवली आहे. राहुल जेवढे 34 धावसंख्या फलकावरती आहे. अजूनही मात्र षटकात पाहिलं तर 2 शेडूचा खेळ शेष आहे. 5वा बॉल शिवाली मात्र सौरभ हडकमुल सायकल एनवरती येतोय. हा प्रकारचा बॉल थोडस मात्र फ्लाइट दिलं त्याला. चेंडूचा पाहू शकेल बॅटचा फ्लो होता तो मात्र तेवढाच वेगानं चेंडूवरती आला नाहीये. एक सिंगल दुसऱ्या धावाचा प्रयत्न येस नो मध्ये फेकी होईपर्यंत 2 रन दिस कंप्लीट. ॲज अ गुड रनिंग ॲज अ गुड स्टॅमिना ॲज अ गुड क्रिकेट सर्व काही उत्तम पाहायला मिळालं क्रिकेटच्या मैदान शातमध्ये. आणि क्रिकेट पाहू शकेल सौरभ आणि मुदस्सर पटेल मध्ये चांगला ताळमेळ आहे. दोघांमधला एक चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर फलकावरती जाऊन पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम बॉल यानंतर अर्नाले विथ द टॉच अँड फील्ड फर्स्ट टीम आगाशी आपण देखील रेडी राहायचं आहे कारण विजय संघ महापुलला मिळाली आहे बाय. त्यानंतर 2 शिट्ट्या फेकल्या जाईल त्यांची परिचिती असेल ती मात्र महापुलीच्या विरुद्ध खेळेल आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट मॅच आणि मग त्यानंतर मात्र सेमीफायनलच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या माहिती घेता नांदणी 11 नांदणी, दुसऱ्या दिवसामध्ये मातेरापाडा, तिसऱ्या दिवसामध्ये धाणीव. यावरी चेंडू हवेमध्ये जेवढी उंची तेवढीच लांबी सरळ चेंडू मात्र फेकून दिलाय 6 धावांकरता. सौरभच्या बॅट मधनं एक धुवादार फलंदाजी आणि स्कोर कार्ड 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचतंय. ते मात्र विदाउट लॉट 42 या धावसंख्येत जिंकण्याकरता 43 धावांचा वाण. जर पाहिलं तर प्रति षटकामागे 21 सरासरी टीम डाकविली कंप्लीट करेल का की बोलली मार्कवरती मात्र महेश जाधव आणि टीम रोखेल का हे सर्व काय पाहण्याआधी जाऊ नका कुठे पाहतात ऐकतात आई कल्पद्वीप चषक 2024 चे पर्व तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला 31 डिसेंबर पेशा संवाद स्पर्धा. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. त्यानंतर या विभागातील 2, 3, 4, 5 नंतर ओमसाई मित्रमंडळ केल्टन अजय क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला 17, 18, 19, 20 केल्टनचं मैदान. प्रथम क्रमांक पाहिलं तर 30,000 रुपये, द्वितीय 15, 10,000 रुपये आणि 7,000 रुपये. सचिन मांजे अँड टीम ओमसाई क्रिकेट मंडळ केल्टन अजय क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला 17, 18, 19, 20 30,000 पहिलं प्राइज आहे. चला तर स्पीड अप करा बी फास्ट टीम कुडूस फील्ड करा लगेच आपला फर्स्ट गोलंदाज बॉलिंग क्रमांक वरती घेऊन या. दोन्ही फलंदाज मैदान शांतपणे पाहतोय. लवेश आणि सूरज जोडी मैदान शांतपणे पाहतोय. बॉलिंग क्रमांक वरती या महेश जाधव. 12 चेंडू विजया करता
एक चांगलं टार्गेट आपण पाहतोय एक टफ फायटिंग आणि फायटिंग स्कोर पाहू शकाल की 43 धावा जिंकण्याकरता बनवायच्यात 42 रन्स ऑन कार्ड पाहायला 42 धावा फलकावरती. सूरज लोबेश नॉस्टिकला स्ट्रायकर एनवरती सूरज बॉलिंग मार्कवरती आहे महेश जाधव 12 चेंडू आणि 43 धावांचं भलं मोठं टार्गेट चेस करण्याकरता मैदान शात मध्ये पाहतोय. वेलकम बॅक सेकंड इनिंग एक चांगली मॅच टफ फाईट होते वाडा टेनिस. सूरज ऑन स्ट्राईक नॉस्टिकला लोबेश बॉलिंग मार्कवरती महेश जाधव मॅचला सुरुवात झाली आहे. लोबेश स्ट्राईकला नॉस्टिकला सूरज आहे. झेल होते त्या ठिकाणी कॅरी फर्स्ट विकेट इज डाऊन इज अ बिग विकेट मिस्टर लोवेश 0 वरती बॅक डगआउट. नवीन फलंदाज मैदानात पाहू शकाल तरी बंधू आता मैदानात मध्ये सूरज आणि पाहतोय सुमित. त्यानंतर नित्यसाई कलमोन ट्रॉफी 22, 23, 24 आणि 25 जानेवारी कलमोनचं मैदान एक गाव स्पर्धा 4 दिवस मात्र स्पर्धे पाहायला मिळणार आहे. नित्यसाई कलमोन ट्रॉफी तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला राहुल पाटील मनीष जाधव यांच्या माध्यमातून पाहू शकाल एक चांगली स्पर्धा एक गाव स्पर्धा येते कलमोनचं मैदान 22, 23, 24 आणि 25 आपण पाहतोय शनिवारी. स्पर्धेकरता पाहिलं तर 25,000 रुपये प्राइज पाहतोय. तर आता मागच्या दिशेनं या स्पर्धेत पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आज मात्र अंतिम क्षणामध्ये अंतिम दिवसामध्ये पाहतोय काही सेकंद काही तास काही मिनिटं फक्त बाकी आहेत या मात्र स्पर्धेला कंप्लीट केली. त्यात मात्र 31 डिसेंबर पाहतो महेश नेक्स्ट बॉल यावेळी चांगला स्ट्रोक आहे वेट वॉच करून चेंडूला सरळ मात्र नेहाललं आणि बॅकवर्डनं सरळ फेकून दिलंय आणि चेंडू सरळ मात्र चाललाय. संघर्षाचा संकनाद करत शंख फुगली डाकली केरानं कारण बिग बॅटर मैदान शात मध्ये या दोन्ही बंधू पाहतोय सूरज आणि सुमित पाहतोय. नवीन फलंदाज मैदान शात मध्ये सुमित आणि मात्र महेशचं मात्र पहिल्याच बॉल वरती केलं स्वागत षटकार स्वॅग से करेंगे तुम्हारा स्वागत. 43 धावांचं लक्ष अजूनही 37 धावा बनवायच्यात येणाऱ्या 10 चेंडूवरती. तिसरा बॉल आता आलेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता कुडूसच्या विरोधात डाकिवली एक चांगली मॅच मैदान शात मध्ये पाहतोय. यावेळी इनसाइडला मात्र त्या क्षेत्रामध्ये फील्ड आहे झेल होते त्या ठिकाणी कॅरी बॅक टू बॅक पण पाहत आहे आणि मात्र सेकंड
पूर्णपणे मॅच वरती आपण पाहिली तर टीम कुडसकरांची पाहू शकाल की 42 धावा स्कोर कर पाहिली तरी 9 असताना मात्र रोखलं गेलंय. शेवटच्या षटकामध्ये सौरभचं नाव आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र महेश जाधवनं फक्त धावसंख्या फलकावरती 7 दिली, 3 विकेट देखील पाहायला मिळेल. 8 धावा डबली डॉट बॉल 43 धावा बनवायच्या होत्या, फक्त 8 ही धावसंख्या फलकावरती पाहतोय. 3 चेंडू फेकून झाले. पहिला चेंडू डॉट सिंगल, त्यानंतर देखील डॉट पाहायला मिळाला. यानंतर मात्र अर्नाले शौर्य मात्र आगाशी. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप चांदीप, हेमेंद्र घरतान, निलेश मडवी यांच्या मात्र स्पॉन्सर पण पाहू शकाल टीम अर्नाले. आपल्या व्हाईट बॉल स्कोर कार्ड फलकावरती 9 रन्स ऑन कार्ड आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. तीन चेंडू अजून बाकी, व्हाईट चेंडू होता. लगेच तिसरा बॉल पाहतोय. चौथा बॉल चांगला स्ट्रोक्स मात्र त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि मात्र सेल होते त्या ठिकाणी. कॅरी विकेट्स होते. पदक नवीन फलंदाज जरा धावत जाताना वेळ नाहीये. यंदा टीम लगेच अर्नाले आणि मात्र आगाशी रेडी राहा. विथ द टॉच धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप चांदीप अर्नाले विथ द टॉच आणि फील्ड डिसाइड घेतला गेलाय. सूरज वरठा आणि गणपत सातवी संपर्क साधा. सूरज वरठा आणि गणपत सातवी, नितीन तांडेल, विजय वड, गौतम काकड सर्वांनी, अजित धोरे आपण देखील संपर्क साधायचा आहे. व्हाईट बॉल स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर फलकावरती पाहायला मिळते. आपण टेनिस विभागातील एक चांगली स्पर्धा पाहतो. पहिल्या 2 दिवसामध्ये आदिवासी गट, दुसऱ्या 2 दिवसांपर्यंत एक गाव ओपन पाहतोय. खूप चांगलं पाहू शकाल. त्यानंतर क्वालिफायच्या दिशेनं पहिल्या दिवसामध्ये नांदणी 11 नांदणी, दुसऱ्या दिवसामध्ये मातेरापाडा तिथंच धाणीव. क्वालिफायच्या मॅच जर पाहिली तर नांदणी आणि मातेरापाडा यांच्यामध्ये असेल आणि एक गाव ओपनच्या दोन्ही कालच्या दिवसातील आणि आजच्या मॅच त्यांच्यामध्ये मात्र सेमीफायनल असेल. म्हणजे सुरू पण त्यानंतर मात्र फायनल असेल. शेवटचा बॉल शवली जसं पटेल चेडूपाली सेल होतं या ठिकाणी. बद्दल ड्रॉप मॅच जिंकली आहे टीम. जर कडूस रस्ता थोडंसं बाडलं खडलं आपण पाहतो टीम दाखवली. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच करता सौरभ. मॅन ऑफ द मॅच सौरभ गोलंदाज मॅन ऑफ द मॅच.